ठरलं तर मग या मालिकेत आता एक नवीन अध्याय सुरू झालाय. सायलीचे आईबाबा असल्याचं नाटक करणाऱ्या मैना आणि सदाशिवला हकलून दिलंय. त्यामुळे सायलीचे खरे आईबाबा कोण हा प्रश्न अजूनही मिटलेला नाहीये. अशातच प्रतिमा आत्याला भूतकाळाविषयी काही गोष्टी आठवू लागतात. आता प्रतिमा आत्याच्या भूतकाळाचा शोध घेताना सायलीला आपली खरी ओळख पटेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सायली आणि प्रतिमा आत्या मंदिरात गेलेले असतात. तिथे प्रतिमा आत्या आणि महिपत समोरासमोर येतात आणि महिपतला पाहून प्रतिमा आत्या जोरात किंचाळून बेशुद्ध पडते. प्रतिमा आत्या महिपतला पाहून का घाबरल्या अशी शंका तिच्या मनात येते. ही शंका ती अर्जुनला बोलून दाखवते. आजचा भाग देखील असाच खास ठरणार आहे. आज आपण पाहू की रविराज आणि अर्जुन प्रतिमाला महिपतला कुठे पाहिल्याचं आठवतंय का असं विचारतात. महिपतचा चेहरा दिसताच प्रतिमा आत्याला 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवतो. पण तिची स्मृती पूर्णतः आलेली नसल्याने अर्जुनच्या हाती काहीच लागत नाही. रविराज मात्र यात महिपतचा हात असेल तर त्याचा गळा घोटेन असं म्हणतो. यामागे महिपत असणार याची शंका सायली आणि अर्जुनला देखील येते. म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी सायली आणि अर्जुन एक डाव आखतात. काही दिवसांपूर्वीच महिपतने अर्जुनसाठी आखलेला डाव ते आता त्याच्यावरच उलटवायचं ठरवतात. दुसरीकडे प्रिया सदाशिव आणि मैनाला कॉल करते. अर्जुनचा आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रिया त्यांना देखील महिपतचं नाव घ्यायला सांगते. ठरल्याप्रमाणे मैना आणि सदाशिव अर्जुन सोबत खोटं बोलतात आणि त्या बदल्यात प्रियाकडून पैसे उकळतात. इथे अस्मिताच्या आयुष्यातही एक मोठं वादळ आलंय. नवरा सचिन तिची फसवणूक करत असल्याचा संशय तिला आलेला असतो. अस्मिताने एका मुलीसोबत त्याला पाहिलेलं असतं. ती महिपतची मुलगी साक्षी असते. हाच शोध घेण्यासाठी अस्मिता सचिनकडे म्हणजेच दिल्लीला जायचं ठरवते. सचिन आणि साक्षी मंदिरात जात असताना सचिन अस्मिताचा मेसेज पाहतो. तो लागलीच साक्षीला सोडून दिल्लीला निघतो. साक्षी त्याला खूप विनंती करते पण तो काहीच ऐकत नाही. आपलं बिंग फुटू नये म्हणून तो अस्मिताच्या आधी दिल्लीला पोहोचतो. सचिन अचानक निघून गेल्यामुळे साक्षी खचून जाते. ती सचिनच्या प्रेमात वेडी झालेली असते. महिपतला ती म्हणते की तो अचानक निघून गेला. तो माझ्या मेसेजला रिप्लाय पण देत नाहीये, फोन उचलत नाहीये, त्याचं इथे सामान सुद्धा नाहीये. तो मला फसवतोय. आपल्या लेकीची म्हणजे साक्षीची अवस्था पाहून महिपत चिडतो. आपल्या लेकीला फसवणाऱ्याला शोधून काढेन असा तो निश्चय करतो आणि तुला जर फसवलं तर त्याचे बारीक तुकडे करेन असंही म्हणतो. इथे दिल्लीमध्ये सचिन अस्मिताच्या आधीच पोहोचलेला असतो. त्यामुळे अस्मिता पुन्हा फसते. इतक्यात अस्मिताला हॉटेलचं चेक इन कार्ड दिसतं. त्यावर 2 तासांपूर्वीचा चेक इन टाइम असतो. त्यामुळे अस्मिता त्याला म्हणते की तू माझ्याशी खोटं बोलतोयस. यावरही सचिन आजच हॉटेल बदलल्याचं सांगत तिला गुंडाळतो. अस्मिताला मात्र त्याचं खोटं बोलणंही खरं वाटतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर जातात. त्याला अडकवण्यासाठी एक प्लॅन करतात. महिपत नक्की घरातच आहे, पण एवढा वेळ झाला तरी हा बाहेर का येत नाहीये? मी काय सांगितलं, सारखे सारखे फोन कट करू नको. मी येतोय ना तिथे. आधीच माझं एकदा टाळका आउट झालेलं आहे. सगळ्या साइट्स वरून प्रोफाइल डिलीटेड. तू का केलं असेल का? 22 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट आठवतोय का? मला व्यवस्थित आठवतोय. आता तो प्लॅन काय आहे हे उद्याच्या भागात कळेलच. तेव्हा पाहायला विसरू नका. ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.